नागपुर एयरपोर्ट पर मीडिया से बातचीत करते हुए अनिल देशमुख ने बताया कि मुंबई में होने वाले महाविकास आघाड़ी के भव्य मोर्चे में शिवसेना, मनसे और कांग्रेस सभी दल एक साथ नजर आएंगे। देशमुख ने आरोप लगाया कि विधानसभा चुनाव में बड़े पैमाने पर धांधली और वोट चोरी हुई थी। उन्होंने कहा कि मतदाता सूची की गलतियां सुधारने के बाद ही चुनाव कराया जाए। अजित पवार को लेकर बोलते हुए देशमुख ने कहा कि जब देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री थे तब उन्होंने किसानों की कर्ज माफी का वादा किया था। अब जब उनकी सरकार है तो उन्हें अपना वादा निभाना चाहिए। आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा आहे आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळे झाले, त्याचबरोबर मतचोरी झाली, मतदार याद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, घोळ आहेत। एका घरामध्ये 130 लोक आहेत। कालच बातमी आली की नवी मुंबईच्या कमिशनरच्या घरामध्ये तिथे सुद्धा 120 लोक सापडले। त्याच्यामुळे सर्वांची मागणी आहे, सर्वपक्षी मागणी आहे की ज्या मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा, ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या, म्हणजे फेअर निवडणुका होतील। कारण की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे निवडणुकीच्या दृष्टीने योग्य नाही, लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही। आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या, हे आमचं सर्व स्थानिक जे आमच्या महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे। काल अजित बारामतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलंय। ते म्हणले आपल्या भाषणाचे 0% व्याजाने पैसे दिलेले असताना वेळेत पैसे फेडायची सवय ठेवा, अशा पद्धतीने किती दिवस चालणार? ठीक आहे, अजितदादांनी बोलले असतील, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते उपमुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनीच आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी देऊ। आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही स्वतः जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा। तुमचं सरकार आलंय, तुम्हीच मुख्यमंत्री झालात, त्यामुळे दिलेलं आश्वासन पूर्ण करावं। कारण की शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे। आज सोयाबीन ज्या पद्धतीने विकल्या जात आहे, 3000च्या भावाने सोयाबीन विकल्या जात आहे। शासकीय सोयाबीनचा दर आहे 5328 रुपये प्रति क्विंटल आणि 3000 म्हणजे 2000 रुपये एका क्विंटलच्या मागाने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। आता पुढे कापूस येणार आहे, अशी परिस्थिती दिसते की कापसाला सुद्धा भाव राहणार नाही। त्यामुळे सोयाबीन असो, कापूस असो, धान असो, कांदा असो, हे सर्व पिकाच्या बाबतीत त्यांना भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे कर्जमाफी ही जरुरी आहे। त्याच्यामुळे जी तारीख आता सरकारने दिलेली आहे कर्जमाफीची, ती तारीख सरकारने पाळावी, एवढंच आमची त्यांना विनंती आहे। आज तुमचा महाविकास आघाडीचा मोर्चा असताना काँग्रेसचे अनेक मोठे नेते या मोर्चामध्ये अनुपस्थित आहेत, तरी काँग्रेस या मोर्चामध्ये सक्रियपणे सहभागी होत नाही, सगळे महाविकास आघाडीचे शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी समाविष्ट आहेत। सर्व नेते किती वाजता मोर्चा आणि 1 वाजता सगळ्यात माहिती पडेल।